म्हणजे इकडे बाण्याकाठी आमची आणि आजी कोळीत काढतात संध्याकाळचो गावचो मस्त आणि सनसेट बघा संध्याकाळचा. आता संध्याकाळचो कोळीत म्हणतात फुटत म्हणून आरामात काढूचो असता कारण दिवसभर उन्हात ना तो. नमस्कार मंडळी, मी हर्षल जांभे, मी कोकणचो पोरर्षल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा मंडळीनो थेट कोकणातून संध्याकाळी स्वागत असा. तर वाजले असत 6 वाजल्यात. तर घराकडून आता मी आमच्या मायात चाललंय मंडळीनो. तर हे बघा आता मी वरती आहे घराकडे. इकडे मागे बघा बाण्यांचं घर आणि इकडे आमचं घर आहे इकडे आणि हे वाडेकरांचं घर आहे इकडे. तर मंडळीनो चला मग आपण जरा मायात जाऊया. तर आता आपल्या कडधान्यांचा सीझन हा, म्हणजे आता कडधान्य होतात आपल्या शेतात. तर चला आता ऑलमोस्ट सगळ्यांचे कडधान्य काढून झालेच आहेत, तरी काही जणांचे आहेत आणि आमचे काढूचा होता. तर आमचं आई गेली आहे आता. तर मी पण चाललंय. चला मग कडे कुईत काढताना म्हणजे इकडे बाण्याकाठी आमची आणि आजी कोळीत काढतात संध्याकाळचो. तर हे आपलं मयो हा. तर आई आमची हा तिकडे ती बघा. तर चला तिकडे जाऊया. तर आपलं वृंदावन गावचो महो असा आणि सनसेट बघा संध्याकाळचा एकदम भारी हा. हे गुरांच्या शेणाचं माज घेतलेलं गौरी येते. तर हे ना भाजावी त्याचा उपयोग होता. तर हे एवढी आहेत छोटे छोटे. तर अजून शेतात काय नाही काय माझ्यामध्ये भरपूर काय नाही काय बघू भेटत म्हणजे तुमका मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या तुमका दाखवण्याचा प्रयत्न नक्की करते. तर संध्याकाळचं वातावरण एकदम भारी वाटतं गारगारा. तर चला बघूया पुढे अजून काय नाही काय. तर म्हणजे हे बघा बॉटले लावलेले आहेत बिअरचे. तर हे आवाज हे दगडीचा हे लावलेला. हे दगडी वाजले ना हे रात्रीचे वन्य प्राणी आहेत ना ते येत नाही, म्हणजे जवळ येत नाही आणि जी काही नुकसानी असत ना ती करत नाही आणि शेतात जास्त येत नाही आवाज ऐकून घाबरून. तर इकडे हे चवळी या लाल चवळी म्हणतात ना ती हे या. तर म्हणजे इकडे बघा पाठीमागे आमच्या खायावरती येऊन पोचलं आहे आणि तुमका दाखवते. कल पप्पाने ना रात्री पप्पाने आईन हळद कापला होती तिचं इथं शेतात आणून सुकत घातला नाही. तुमका दाखवते थांबा. बघा हळद सुकत घेतलेली हा. म्हणजे इकडे मळ्यात आम्ही घरालागी एवढ्या ऊन नसता, मळ्यात एकदम चांगला प्रॉपर ऊन भेटता म्हणून इकडे सुकत घेतलेली हा. हो बघा कुईद आहे इकडे काढलेलो सुकत घेतलेलो. कडल्यानंतर याचे मळणी घालतात नाही तर सोडतात. तर आणि इकडे बघा आहे आमची आणि इकडे मोहरी सुकत घेतलेली आहे, ठेवलेली आहे काढून म्हणजे सुकत तशी उन्हात ती. ह्या बघा आई. तर चला आईच्या इथं जाऊया आपण. जातील घरात. किती काढलं एवढा एवढा हळू काढतं. एवढ्यात मी काढून खायच्या काय गेलं असते. दाखवू काढून मग आरामात काढायचो. आरामात संध्याकाळचं फुटत कसो मेन म्हणजे उन्हात फुटता. तापलेलो रातभर दव पडता तो नरम होता. म्हणजे कडवो बघा कडवो काय कोई वर्ण म्हणतात किंवा पावट म्हणतात. काढून भरून हात घालून पटापट काढून घेतात. आता ते कुरकुरीत झालेली शेंगी थांब काढूया ना आपण बस काय. तर म्हणजे फायनली आईच्या इथे येऊन पोचलाय आणि
आता संध्याकाळचो कोयत म्हणतात फुटत म्हणून आरामात काढूचो असता. कारण दिवसभर उन्हात ना तो तापलेलो असता. तर फुटता तो काढत्यावेळी. आणि सकाळचं कसं म्हणजे सकाळीच काढतात ना दवावरती, तो फुटत नाही. म्हणजे कसं ओलो असता ना, तो काढूक पटापट काढूक होता. तो मी उद्या व्हिडिओ दाखवीन तुमका सकाळी कसं काढतात तो म्हणजे दवातलो. आणि आता ऊन लागलेला दिवसभरानं ऊन लागलेला ना, तर तो फुटता. तो आरामात काढूचा होता. मी पण आता थोडा वेळ काढूक लागते आईसोबत. तर चला मी पण कुईत काढते मग थोडा वेळ. काय? तर म्हणजे नदीच्या साईडला गेलेलो आणि ते अंकिता को आमची तिकडे आता दाखवले ना, तर नदीच्या साईडला जोरात मग झाली होती. तर तिकडे करून द्या जरा, अर्धी नदी भरून येईल होय. तर ह्या बघा, एक मेट चणो सुकत घेतलेलो. चणो म्हणतात ना आपलं, तो सुकत घेतलेलो सुकवलेला. काय करतो तू? चल मग. तर मंडे नु फायनली आपलं कोयत काढून झालेलो पूर्ण. आणि हे बघा इकडे पूर्ण हे करून ठेवतात, असं लावून ठेवूचो असता रात्रीचो एकटे करून. तर इकडे आता चला मग आता आपण जाऊया. वाजलेत 7 वाजले. 6 वाजता येलेलो मी मायात, तर 7 वाजले तरी बघा संध्याकाळची आपल्या आम्हाला 7 वाजले तरी अजून म्हणजे काळोख झालं होतं ऑलमोस्ट. पण कॅमेरामुळे आपला हे दिसता. चल गे काय ना काय लावतोय का? लाव मग. अजून काळोख एवढं म्हणजे झालं होतं कसं म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहे ना. तर मंडे नू फायनली चला मग आपण ब्लॉग एवढंच इथंच संपूया. तर कसं माहिती आहे असं होत मिनटाचं जास्त होईल, कारण गावी नेटवर्क पण एवढा फास्ट नाही हा. त्या कारणास्तव छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे मी. अपलोड करताना प्रॉब्लेम होतात. तर म्हणजे आजचो माझो जो माया केलेलाच व्हिडिओ आहे ना, तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा म्हणजे तर अशा छान छान व्हिडिओसोबत मी राहत आहे. सध्या तर आता गावीच आहे थोडे दिवस शिमगो होईपर्यंत. तर असेच आपले व्हिडिओ येत राहतील. ते व्हिडिओ माझे बघत राहा कंटिन्यू आणि असंच सपोर्ट करीत राहा आजपर्यंत करीत इलाज तसं. तर म्हणजे चला येते पुढच्या व्हिडिओत नक्की भेटते.